बघा मित्रांनो, आज आपण कॅम अँड प्रोफाइलचा समर 25 चा प्रॉब्लेम बघू. याच्या आधी आपण विंटर 24 चा टाकला होता. ड्रॉ द प्रोफाइल ऑफ कॅम इम्पार्टिंग मोशन टू रोलर फॉलोवर विथ रोलर फॉलोवर. दोन्ही प्रॉब्लेम रोलर फॉलोवर चालते. हा, इकडे बघा. द स्ट्रोक ऑफ 42 mm. लेंथ ऑफ स्ट्रोक किती आहे? 40 mm. रोलर डायमीटर आहे 14 mm. द बेस सर्कल डायमीटर आहे 60 mm. हा, अँगल ऑफ राईज आहे 120 डिग्री, ड्वेल आहे 60 डिग्री आणि अँगल ऑफ रिटर्न आहे 180 डिग्री. तर इकडे बघा मित्रांनो, द फॉलोवर रायझेस विथ SHF अँड रिटर्न्स विथ युनिफॉर्म वेलॉसिटी. सगळ्यात पहिले काय करायचं? 42 mm च हे काढायचं. स्ट्रोक लेंथ 42 mm च आपल्याला काय करायचं? mm. इकडे बघा, 42 म्हणलं तर काय करता तुम्ही? हे पहा, 7 ते 8, 1, 9, 10, 11, 42 म्हणजे ह्या 7 पासून ते 11.2 पर्यंत. 11.2 पर्यंत. आलं लक्षात? 42. हा, मग नंतर काय करायचं मित्रांनो? आडवी रेष मारून टाकायची. तर याला वरी घेऊ आपण. ही मारून टाकायची. आलं लक्षात? हा, हे झालं. आता काय करायचं? आपल्याला काय करायचं? हा, 42 झालं. अँगल ऑफ राईज आहे 120. अँगल ऑफ राईज आहे 120. तर मग 120 राईज साठी आपण रोलर वापरू. 120 साठी आपल्याला 6 भाग करायचे मित्रांनो. 120 चे जर 6 भाग केले किती येतं? हा, 20 चा एक भाग येतो. कितीचा एक भाग येतो? 20. 2, 6, 8, 10, 12. नंतर 12. 2 मिनिट थांब. 2 मिनिट थांब बाळा. 12. 12 नंतर 60 डिग्रीचं काय करायचं? ड्वेल घ्यायचा. 60 डिग्रीचा ड्वेल म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 इथपर्यंत सोडून द्यायचं. इथपर्यंत सोडून देऊ आपण. आलं लक्षात? मग नंतर याला काय करू वाटलंस थोडं इकडे घेऊ आपण. नंतर रिटर्न किती आहे? रिटर्न आहे 180 डिग्री. तर 180 डिग्री. थांब रे.
180 डिग्री म्हणल्यास काय करायचं? अजून आपल्याला 180चं घ्यावं लागेल. त्यासाठी आपण रेष मारून घेऊ. हां, वरी पण मारून घेऊ. पहिले इथं करू. नंतर 3-3चं एक घ्यायचं. कितीचं घ्यायचं? 3-3. इथून 3. 9-3 12. 1 15. नंतर 1 18. नंतर 1 21 आणि पुढे किती राहतं? 21 आणि किती राहतं? 1, 2, 3, 4. बघा मित्रांनो, आता ह्याच्यात बसायला नाही तर मी काय करतो, ड्वेलचा जो आहे, ड्वेल आपण कमी दाखवलं तरी चालतो. त्याला हे फक्त लिहायचं 60 डिग्री. किंवा तुमच्या ह्याच्यात मोठी स्केल असते. तिथं तुम्ही मोठी स्केल म्हणजे तुमच्या ह्याच्यात मोठी शीट असते. त्या शीटवर तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. नाहीतर मग ड्वेल कमी दाखवलं तर चालतं. तर इकडे बघा ड्वेलचं किती आहे? 60 डिग्री आहे ना, 60 चा ड्वेल आहे ना. 2 मिनिट थांबव. 60 डिग्रीचा ड्वेल आहे ना, आपण काय करू इथं इतकंच दाखवू. हा ड्वेल. म्हणजे अजून एक झालं इथं. 1, 2, 3, 4, 5. हां, तरी एक बसवायचं आपल्याला. हे 3 आणि 16 3 19 आणि 3 22. 22. 22. समजलं? 22. नंतर इकडे बघा. आता काय करायचं? या स्केलला उचलू आपण. आलो 2 मिनिट थांब. हे पहा आता. हां. आता बघा. हे झालं. आता काय करायचं? आडव्या रेषा मारू. आता काय करायचं आपल्याला शेपचा वापर करू आपण. लाईन्स मारून घेऊ. या फेट लाईन मारू. लक्ष द्या आता. एक, 2, 3, 4, 5, 6 मध्ये 12 सोडून दिला. 1 थोडं तिड वाटेल ते. ठीक आहे, होऊन जातं ॲडजस्ट. समजलं ना? बस. हां. त्याला पॅरलल काढायची कधी पण.
मधला डुएल सोडून दिला. झालं. आता काय करायचं मित्रांनो, आता काय करायचं, आपल्याला काय तर फॉलो रायझेस विथ SHM अँड रिटर्न विथ युनिफॉर्म वेलॉसिटी. रिटर्न युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे हा 3चा जर गॅप सोडला, 1 2 3 4 5 6, हा म्हणजे इथून जर आपण नाव दिलं 6 5 4 3 2 1, हे जर नाव दिलं तर लक्ष द्या, इथून युनिफॉर्म वेलॉसिटी, इथून काय युनिफॉर्म वेलॉसिटी, तर आपण त्याला डबल करतेच. डबल डबल लिहित होता, पाठ झालं पाहिजे. पुन्हा लिही पुन्हा. हा लिही. आता बघा, हे झालं युनिफॉर्म वेलॉसिटी. लक्षात, इकडे SHM सांगितलेलं आहे त्यांनी. SHM सांगितलेलं थोडं आपण त्याला इकडे घेऊ. हे पण असं ह्याच्यासाठी करायला आपण आपल्याला आपल्याला व्यवस्थित समजावं म्हणून असं करायला आपण. आलं लक्षात. तर इकडे बघा, आता आता काय करायचं, पुन्हा मी तुम्हाला याचा वापर करतो कर्कटकचा. आता SHM आहे, इकडे SHM आहे म्हणल्यास काय करायचं मित्रांनो, 2.1 वर सेंटर घ्यायचं. 2.1 2.1 चं सेंटर घ्यायचं. हा, आणि 2.1 चं घ्यायचं. 2.1 चं सेंटर घ्यायचं. हा, नंतर काय करायचं, हे असं हे मारायचं. आलं लक्षात. नंतर काय करायचं मित्रांनो, आता बघा, याचे 6 भाग करायचे. आता ह्याचे 6 भाग 30-30 डिग्रीवर करायचे, मी अंदाजे करतो. हा ना. आता काय करायचं, याला नावं द्यायची मित्र. 0 1 2 3 4 5 6. हा, मग आता काय करायचं, याला इकडे वाढवायचं. हे तुमचं खूप लवकर होतं, पण आपल्याला कसं आहे समजून घ्यायचंय म्हणून ही पहिली लाईन पहिल्या लाईनला, ही दुसरी लाईन दुसऱ्या लाईनला, तिसरी लाईन तिसऱ्या लाईनला, चौथी लाईन चौथ्या लाईनला द्यायची. पूर्ण नेलं तर चालतं. 5वी लाईन 5व्या लाईनला. समजलं. आता काय करायचं, इकडून असं नाव द्या. 1 1 2 3 4 5 6.
बघा मित्रांनो, आता काय करायचं माहिती का? पहिल्या लाईनचा पहिला पॉईंट मार्क करायचा. हा, दुसऱ्या लाईनचा दुसरा पॉईंट मार्क करायचा. तिसऱ्या लाईनचा तिसरा पॉईंट मार्क करायचा. चौथ्या लाईनचा चौथा पॉईंट मार्क करायचा. पाचव्या लाईनचा पाचवा पॉईंट मार्क करायचा. इकडून 5 आणि इकडून 5, इकडून 5, इकडून 3, इकडून 3 म्हणजे दोन्हीकडून पॉईंट जॉईन करायचे. कळालं ना? नंतर सहावा मग काय करायचं मित्रांनो? याला जोडायचं असं. हा, याला जोडायचं. तो जोडायचं. लक्षात SHF मध्ये जोडायचं. वाटलंच तर मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. असं जोडायचं. कळालं? हे झालं SHF. समजलं? हे SHF ही झाली डिस्प्लेसमेंट डायग्राम, जी मागच्या वेळेस आलती मित्रांनो आपल्याला. ही पूर्ण ड्युएल जो आहे तुम्ही 60 डिग्रीचा परीक्षेत सोडू शकता. इथं मी थोडं कमी सोडवलं. आलं लक्षात? आपण याला कमी पण करता येईल. हे झाले तुमचे डायग्राम. आलं लक्षात? हा, हे झालं तुमचं SHF. आता आपल्याला काय करायचंय? याला नावं द्यायचे. A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, F. एवढं कळालं? हा, आता काय करतो? याला वरी घेतो. याला वरी घेतो. याला वरी घेतो. आता वरी घेऊन आपल्याला याला काय करायचं? हे काढायचं मित्रांनो. व्हिडिओ लंबा जातोय पण समजतंय ना? त्याला काही हरकत नाही. तुम्ही बघितला कधी व्हिडिओ? ह्याच्या आधीच बघितलं का? बघा. समजतंय का? काय जास्तच टाइमपास होतोय? पण पूर्ण स्केलनी समजून सांगितलं ना, ते वेळ नाही तर असं नुसतं असं म्हणलं 2 मिनिटात होतं. तसं वहीवर सांगितलं तसं. काय? TEN 10 बरोबर. बरोबर. लिहा. हां, TEN 10. आता तू काय कर माहिती का? 1 to 20 सगळ्यांच्या स्पेलिंग एक-एकदा लिह. अरे, मम्मी काय करणार माहिती का? मम्मी तुला आणि मला घरातच नाही घेणार. हां. तू काय कर माहिती का? आता हे बघ 11-12चं ना अजून एकदा लिह. असं लिहा असं. इकडे बघ. हे बघ. असं. हे सगळ्यांचं. 1 to 10 मध्ये इथं खूप मुलं लिहायचं आज. हां, हे बघ. इकडे बघ. हां, 11, 11, 11, 11 एक लाईन सोडून. असं, असं. 12 अप टू 20. अरे तर मग 11, 11, 11, 11, 11, 12, 12, 12, 12, 12, 13, 13, 13, 13, 14, 14, 14, 14, 15, 15, 15. मग मी आपल्याला घरातच घेतलं पाहिजे. खुश झाली पाहिजे. ट्युशन लावायची गरज नाही तुला. आलं लक्षात? मी सांगतो. त्याच्यातून बघ ना मोबाईलमध्ये. त्याच्यात आत्ता लिहिलीन तू बघून लिही ना. सगळ्या पाठ झालं पाहिजे. मम्मीने विचारलं तर आलं पाहिजे. नाही तर घरातच नाही घेणार आपल्याला. हे पारे आता बघा मित्रांनो. अरे यार रेकॉर्डिंग चालूच आहे. आता बघा मित्रांनो. आता काय करायचं? इथं काय द फॉलोवर रायझेस विथ SHF अँड रिटर्न्स विथ युनिफॉर्म वेलॉसिटी. तरी लक्ष द्या. आता आपल्याला रोलर फॉलोवर आहे. रोलरचं डायमीटर आहे आणि बेस सर्कल डायमीटर दिलेलं आहे 60 mm. तर आता सगळ्यात पहिले काय करायचं बघा मित्रांनो. बेस सर्कल डायमीटर 60 mm दिलेलं आहे. तर बेस सर्कल डायमीटर 60 दिलेलं आहे. सगळ्यात पहिले काय करायचं? एक 60चं डायमीटर काढायचं. याला थोडं वरी घेऊ आपण. 60चं डायमीटर काढायचं. पहिले
60 mm डायमीटर दिलेलं ना, म्हणजे 30 mm ची रेडियस घ्यायची. रेडियस किती घ्यायची? 30 mm. तर 30 mm ची रेडियस घेऊ आपण. मित्रांनो, व्हिडिओला खूप वेळ लागतोय, पण तो समजायसारखा आहे. त्याच्यामुळे नीट लक्ष द्या. झालं, सर्कल मारायचं. मारलं, नंतर हा हा आपला सेंटर पॉइंट. समजलं? सर्कल मारलं, बेस सर्कल मारलं, सर्कल 60चं काढलं. आता काय करू आपण याला? हो, हो. हे पहा, हे झालं. आता बघा, झालं का एवढं? आता काय करायचं माहिती का? पहिलं किती आहे? 120 आहे ना? पहिलं किती डिग्री आहे? 120 डिग्री. तर 120 डिग्रीसाठी काय करायचं मित्रांनो, लक्ष द्या. हे 90 असतं. तर 120 डिग्री आहे, म्हणजे आपल्याला कितीचा भाग करायचा? अ, एक कितीचा भाग करायचा? 20चा. तर 20चा एक भाग करायचा आहे. त्याच्या आधी काय करा माहिती का? एक रोलर काढून घ्यायचं आपल्याला. 1 मिनिट थांबा. बघा मित्रांनो, आता रोलरची रेडियस किती दिलेली आहे ते बघू आपण. रोलरची रेडियस किती दिलेली आहे? लक्ष द्या. रोलरची रेडियस किती दिलेली आहे बघा. रोलरची रेडियस जी आहे ती दिलेली आहे 14 एम एम. सॉरी, रोलरचं डायमीटर दिलेलं आहे 14 एम एम. मग आता काय करायचं मित्रांनो, आता एक 14 एम च सर्कल काढायचं. 14 डायमीटर म्हणजे इथं ठेवायचं सेंटरला. 7 एम एम रेडियस ठेवायची. किती एम एम रेडियस? 7 एम एम. लक्ष द्या, 7 एम एम रेडियस ठेवायची. 7 एम एम रेडियस. 7 एम एम रेडियस. 7 एम एम रेडियस. हा, थोडं वरी घेऊ आपल्याला. 7 एम एम रेडियस. झालं 7 एम एम रेडियस. इकडे बघा, 7 एम एम रेडियस घ्यायची. हा, 7 एम एम रेडियस घेऊन लक्ष द्या, सर्कल मारायचं. समजलं? 7 एम एम रेडियस घेऊन एक सर्कल मारायचं. 7 एम एम रेडियस घेऊन एक सर्कल मारायचं. सर्कल मारल्यानंतर सिंपल साधा 7 एम रेडियस घेऊन सर्कल मारलं. इथं मी त्याला पॉइंट देतो. आलं लक्षात? मग आता काय करायचं मित्रांनो, हे झालं 7 एम एम चं रेडियस सर्कल. आता काय करायचं, आपल्याला भाग करायचे 120 चे 6 भाग करायचे. म्हणजे एक भाग कितीचा झाला? 20 चा. हा, तर एक भाग 20 चा. तर 20-20 डिग्रीनी घ्यायचं, एक अंदाजी घेतो मी. अलग 20-20 डिग्रीनी घ्यायचंय, एक अंदाजी घेतो. हा, 20. त्याच्या पहिले तर काय करा माहिती का मित्रांनो, ह्याच्यातून एक जाणारा एक सर्कल काढायचा. ह्याच्यातून एक जाणारा सर्कल काढायचं. सगळ्यात पहिले तर इथं एक ठेवायचं असं. हा, ह्याच्यातून एक जाणारा एक सर्कल काढायचा. ह्याच्यातून एक जाणारा सर्कल काढायचा. हा सर्कल काढला. आलं लक्षात? हा, ह्याला प्राईम सर्कल म्हणतो आपण. ह्याच्यातून एक जाणारा सर्कल काढला की नंतर मग आपल्याला 6 भाग करायचे. हा, तर 120 चे 6-6 भाग करायचे. लक्ष द्या कसे. हा, तर आता बघा,
शेप्स घेऊ आपण. हा, 6 भाग करायचे. 20चा 1, नंतर 40, नंतर 60, नंतर 80, 80, नंतर 80 नंतर हा 100, हा 100. लक्षात? 100 नंतर थोडं वाढवून घ्या याला. लगेच याला वाढवतो मी असं. थोडे मोठे-मोठे रेषा काढा हां. हां, हे तर नाहीये आपलं. बघा, नंतर हे, हे झालं. किती झाले? 1, 2, 3, 4, 5, हे 6. 120 नंतर किती उरणार आहे ते? हे 60 उरल ना? 60चा 12, 60चा 12 हे 60 उरलं. नंतर पुन्हा पुढचं किती आहे? 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे 30-30 चे 1 भाग करायचे. 1, 2, 3, नंतर हे 4, हे 5, 6, 6 असे मोठं-मोठं करून ठेवायचं. आलं लक्षात? याला वाढवून घेतो वाटलंस तर. हां, ते वाढवून घेतलं आपण. आलं लक्षात? याला 60 नंतरच्या ह्याला पण वाढवू. याला वाढवून ठेव. 2 मिनिटं. हां, हे पण थोडं वाढवून घेऊ. समजलं? हां, आता काय करायचं मित्रांनो? एवढं झालं. आता काय करायचं? नीट लक्ष द्या. आता काय करायचं? थोडं नीट लक्ष द्या आता. सोपं आहे. नीट लक्ष द्या. हे पहा, आता काय करायचं? सगळ्यात पहिले 0 टू ए डिस्टन्स घ्यायचा. सॉरी, 1 टू ए डिस्टन्स घ्यायचं. 1 टू ए, 1 टू ए डिस्टन्स घ्यायचा. मला वाटतं आता आपण हा अंदाजे डिस्टन्स घेऊ, की वेळ खूप लागेल आपल्याला. हा 1 टू ए डिस्टन्स घ्यायचा. 1 टू ए डिस्टन्स एवढा, 1 टू ए डिस्टन्स घेतला. इथं एक पॉइंट मारला. 1 टू ए एवढा डिस्टन्स घेतला. इथं एक पॉइंट मारला. तुम्ही तुम्ही याच्यावर घ्यायचं. कळलं की तुम्ही डिस्टन्स मोजून घ्यायचं. 1 टू ए इथं एक पॉइंट मारला. नंतर 2 टू बी, हे पहा असं नाव द्या. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, हा नंतर 6 इकडलं, 5, 4, 3, 2, 1 आणि 0. आलं लक्षात? सगळ्यात पहिले काय करायचं? 1 टू ए घेतला. आता 2 टू बी घ्यायचं. हे पहा इकडला डिस्टन्स आणि इकडला डिस्टन्स वेगळा येत नाही यावेळेस. कारण की ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. मोशन वेगळं आहे. 2 टू बी डिस्टन्स घ्यायचा. 2 टू बी घेतला. 2 टू बी, 2 टू बी अंदाजे डिस्टन्स. 2 टू सी घ्यायचा. 2 टू सी, इथं डिस्टन्स चाप मारला. हा तुम्ही मोजून घ्यायचं एक्झॅक्ट. 2 टू डी, कर्कटकनी 2 टू डी, सॉरी 4 टू डी, 3 टू सी आणि नंतर आता 5 टू ई. 5 टू ई किती डिस्टन्स झाला हा? इथून ते इतका. तर इतका 5 टू ई. लक्षात? 5 टू ई डिस्टन्स घ्यायचा. हा नंतर 5 टू ई घेतला. नंतर हा पूर्ण डिस्टन्स 6 वाला,
6 वाला इथं येईल समज अंदाजे एफ. समजलं? आता तसंच करायचं, इकडला डिस्टन्स घ्यायचा इकडला. इकडला 6चा जसाच तसा येईल. बरं शांत राहील. हा 6चा जसाची तसा येईल. 6 6चा जसाची तसा राहील. 6 नंतर 5चा घ्यायचा, इकडून मोजायचं. 5चा समज अंदाजे इथं येईल. हा 4चा समज अंदाजे इथं येईल. 3चा समज अंदाजे इथं येईल. 2चा समज अंदाजे इथं येईल. आणि 1चा समज इथं येईल. समजलं? आलं लक्षात? तुम्हाला मोजून घेता येत ना? हा आता काय करायचं, कर्कटक घ्यायचं. प्रत्येक ठिकाणी असं सर्कल मारायचं. किती च? 7 च. फिक्स करून टाका 7 हा आता बघा 7 तू बोल. व्हिडिओ चालू आहे. 7 चा एक सर्कल घ्यायचं. हे झालं. नंतर आता प्रत्येक ठिकाणी असे सर्कल काढायचे. याच्यावर पॉइंट घ्यायचा. 7 च सर्कल काढायचं. हा नंतर इथं इथं घ्यायचं. 7 च सर्कल काढायचं. बघा इथं घ्यायचं. हो या. हा 7 च सर्कल काढायचं. पुन्हा इथं घ्यायचं. 7 च सर्कल काढायचं. पुन्हा इथं घ्यायचं. बघा इथं घ्यायचं. 7 च सर्कल काढायचं. हा पूर्ण व्हिडिओ बघा. जरी वेळ लागत असेल तरी याच्यात कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात मित्रांनो. हा इकडे बघा. नाव नेक्स्ट. हा नंतर हे इथं जे इथं ह्याला बरोबर टच होतं. लक्षात थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं. हा हे झालं. आता एवढं झालं. आता काय करायचं, इकडले पण काढून घ्यायचे आपल्याला. हे तीन काढून घेऊ पहिले. हे पहा असंच टच होतं बरोबर. हे जे आहे ना इथं टच होईल बरं का. लक्षात. नंतर नंतर तिसरं. हे झाले सर्कल. समजलं? हे 6 मार्कला आलेलं बरं यावेळेस. हा आता काय करू आपण याला. हा आता बघा काय करायचं. आता बघा मित्रांनो, आता काय करायचं, ह्याच्या टँजेंटनी जोडायच्या. टँजेंट जोडायच्या. आता बघा मित्रांनो, आता काही नाही, सिंपल याला ह्याच्या टँजेंट पासून जोडायचं. बघा इकडं ह्याच्या टँजेंट पासून जोडायचं. नीट लक्ष द्या. असं ह्याच्या टँजेंट पासून जोडायचं. असं मधून नाही गेलं पाहिजे बरं. फ्रेंच कर वापरायचं आणि जोडायचं. समजलं? आलं लक्षात? तुम्ही एक साथ असं जोडू शकता.
आता टॅन्जेंट पासून हा तुमचा व्यवस्थित कर्व येईल. समजलं? लगेच असं नाही येणार तुमचं एकदम स्ट्रेट असा कर्व येईल. लक्षात व्यवस्थित लक्षात एकदम क्लिअर झालं हे. आता बघा हे करायला लागा आता. समजलं ना? हा हे बदलला एवढा प्रॉब्लेम व्यवस्थित करा मित्रांनो. सॉल्व्ह करा आणि इथं रोलर काढून टाकायचं. हे असं रोलर काढून टाकायचं. हा 6 मार्क राहिला तर खूप इझिली सॉल्व्ह होईल. नीट लक्ष द्या.